सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं आणि कशा प्रकारे ते पौष्टिक असेल आणि मुलं ते पाहिल्याबरोबर संपवतील का, असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात. तर त्यासाठीच मी इथे 4 टिफिन बॉक्स आणलेले आहेत आणि त्यामधलाच एक टिफिन बॉक्स मी तुम्हाला प्रिपेअरसुद्धा करून दाखवणार आहे. बंद टिफिन उघडल्याबरोबरच मुलांना तो खावासा वाटला पाहिजे आणि मुलं ते संपवतीलही याची मम्मींना शाश्वतीही असली पाहिजे. त्यासाठीच मी इथे तुम्हाला हे टिफिन बॉक्स प्रिपेअर करून दाखवत आहे. तर तुम्ही ते आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी तेलामध्ये मीठ आणि हळद टाकून यामध्ये मखाने टाकून घेत आहे. पहिल्या दिवसचा हा टिफिन बॉक्स असल्यामुळे यामध्ये आपण मखाने आणि आलूचे पराठे देणार आहोत. मखाना हा मुलांसाठी खूप पौष्टिक असतो आणि शक्तिवर्धकही असतो. यामुळेच यांची स्मरणशक्तीही चांगली राहते. आलूचा पराठा सर्वच मुलांना आवडतो. त्यामुळे आलूचा पराठा पहिल्या दिवशी दिला तर ते खुशही होतील आणि हॅपीही होतील. आता आपण हा पराठा भाजून घेऊया. त्यासाठीच मी इथे थोडं लाटून घेत आहे. थोडा जाडसरच हा पराठा आपल्याला ठेवायचा आहे. तर हा पराठा भाजून घेऊया. यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. जास्त आपल्याला तेल टाकायचं नाही. एकदम कमी तेलामध्ये भाजलेला हा पराठा बनवायचा आहे. आलूचा पराठा बनवून तयार आहे. आता टिफिन बॉक्समध्ये आपण भरून घेऊया. तुम्ही बघू शकता पराठा किती सॉफ्ट झालेला आहे. हा नाश्ता एकदम लवकर तयार होतो आणि टिफिनमध्येही द्यायला एकदम छान आहे. तर इथे आपण आलूचे पराठे भरून घेऊया. तर आलूचा पराठा भरल्यानंतर मी इथे टोमॅटो सॉससुद्धा त्यांना देणार आहे. म्हणजे काहीतरी पहिल्या दिवशी चटपटीत त्यांना वाटेल. इथे मखाने भाजून घेतलेले आहे ते सुद्धा पॅक करणार आहे. तर हा एकदम झटपट होणारा आणि एकदम कमी वेळाचा टिफिन प्रकार आहे. थोडी चॉकलेटही पहिल्या दिवशी स्वीट म्हणून त्यांना द्यायची आहे. दुसऱ्या दिवसच्या टिफिन बॉक्समध्ये आपल्याला फ्लावरची भाजी बनवलेली आहे. आलू आणि वाटाणे फ्लावर टाकून ही भाजी मी बनवलेली आहे. ही सुक्की भाजी आहे. यामुळे काय होईल, मुलांचे हातही भरणार नाही आणि खायलाही छान राहील. त्यानंतर क्रिस्पी भेंडीसुद्धा द्यायची आहे. ही छान कुरकुरीत भेंडी होते. ही एकदम कमी वेळात होते. हे तळून घ्यायची आहे. ह्याची भाजी नाही तर ही कुरकुरीत भेंडी आहे. यासोबतच आपल्याला पोळीसुद्धा द्यायची आहे. तर आपला टिफिन बॉक्स हा सुद्धा तयार आहे. आता त्यानंतर मी इथे मिनी छोट्याशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आपण एक दिवस छान त्यांना गोल पोळी दिली होती आणि त्यानंतर आता हा तिसऱ्या दिवशी मी अशा मिनी पोळ्या बनवलेल्या आहेत. ह्या मिनी पोळ्या यासाठी बनवल्या की पोळी तोडून खावी लागते. तर आता ही एकच अशी छोटी मिनी पोळी घेतली तरी भाजीसोबत त्यांचं छान होऊन जातं. आता ह्या भरून घेतल्यानंतर मी इथे थोडे स्प्राऊटची भाजी केलेली आहे. ही मटकीची उसळ आहे. ही पण छान असते. आपल्या स्कूलच्या टिफिनमध्ये स्प्राऊट द्या असं पण येतं. तर तिसऱ्या दिवशी मी स्प्राऊट बनवलेले आहेत. तर हे पण चटपटीत छान होतात. त्याचबरोबर 3-4 ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर तिसऱ्या दिवसचा टिफिन बॉक्स आपला असा आहे. तर याचबरोबर मी थोडी मोठी पोळीसुद्धा त्यांना देत आहे. आता चौथ्या दिवसचा टिफिन बॉक्स आपल्याला भरायचा आहे. तर चौथ्या दिवशी मी इथे आलूचेच ब्रेडचे सँडविच बनवलेले आहेत. यामध्ये काही भाज्यासुद्धा कापून टाकलेल्या आहेत. तर हा सुद्धा चौथ्या दिवसाचा चटपटीत असा प्रकार आहे. तर यामध्ये थोडं फरसाणसुद्धा देत आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला वेळ नसतो तर मुलांना आपण फरसाणही देऊ शकतो. आता इथे पापडसुद्धा भाजून घेतलेले आहेत. घरी खाण्याचा कंटाळा करतात तसे स्कूलमध्ये मित्रमैत्रिणींसोबत ते पटकन संपवून टाकतात. तर इथे पापड आणि फरसाण आणि छान मस्तपैकी हे सँडविच बनवलेले आहेत. त्यासोबतच यांना डेकोरेशनसाठी मी थोडा सॉस त्यांना लावून देत आहे. जास्त सॉसचा वापर मी इथे केलेला नाही. तर अशा प्रकारे आपले टिफिन बॉक्स हे तयार झालेले आहेत. तुम्हाला ह्या आयडिया कशा वाटल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.